कोणी टाक करतात, टाक वगैरे करायचे नाही. आता सुद्धा हे सोललेली नारळ सोडण्यासकट ठेवायचे नाही. आणि देवाचं बंधन आपल्याकडे आहे, म्हणजे ते तसं करायचं नाही. सावंत गोसावींची कुलदैवत. आणि त्यासाठी संबंध भारतातून लोक इथे येतात, इथे येतात पाया पडायला. हो, सगळं. फक्त गोंधळा दिवशी गर्दी एवढी असतात लागवड लोक, त्यामुळे कशी तरी आम्ही बायकांची सोय करतो, पुरुषांची नाही. पुरुष मग इकडे तिकडे काहीतरी थांबतो. ते करता येत नाही, होतच खूप. कालच्या वेळी आम्ही 84 बकरे मारतो. किती? 84 84. बकरी इकडे घालून लोकांचा संध्या रात्री 2 वाजेपर्यंत जेवण. गणपती बाप्पा मोरया. आम्ही चाललो कुंकेरीला आमच्या भवानी देवी कुलदेवीकडे. कुलस्वामी. तर आपला असाच ब्लॉग सुरू झालेला आहे. तर आपण चाललो आता, काकीने सांगितलं तिकडे चाललोय. तर जास्त मोठा इंट्रो करत नाही, तर पुढे जाऊन आपण भेट देऊच परत. तर बघू पुढे कुठे जायचंय, खायला जायचं की काय. हे आमची घरं वगैरे. हे बघा, गवत वगैरे. आमचं गाव पाचशेनो. हाय करा. हॅलो. चला ए सरा. मला नंतर बोल नको, व्हिडिओ मध्ये नाही घेतलं. चला आपण आमच्या कुलस्वामी. चष्मेवाली बहीण आहे. हा, ही मेन दीपिका बनली आज. बघ ना, कुलस्वामी. आणि आपल्या लाल्याला बघायचंय तुम्हाला. तर चला मग भेटूया पुढे. बोल काहीतरी बोल. तुला युट्यूबला यायचं आहे ना, बोल काहीतरी. बोल हाय, बोल हाय, बोल इंग्लिश मध्ये बोल काहीतरी. बोल ना. हा, वेलकम बॅक टू अनदर चॅनल. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर चॅनल. तू बोल, तू गाईड कर लोकांना. थांब एक मिनिट. बोल. हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर चैनल. आज हम जाने वाले मंदिर को. कोणत्या मंदिर आहे? भवानी देवाचं मंदिर आहे. हा, चला चला. पाय पडून जायचं घरी. तू गाईड करणार ना चल. आम्हाला? हा, करणार. तू युट्यूबला दिसणार तर काय बोलते? का चल. आता एंट्रन्स नाही माहिती आम्हाला. तुला माहिती आहे कॅमेरामॅनला. कॅमेरामॅन तुला माहिती आहे ना. कुठे मंदिर पण? कुठे? इथे. चला आता आम्ही आतमध्ये जातोय. इथे काय आता आम्ही पाय पडायला जातोय. थोडं टाइम नाही, त्यांना जाऊन येऊन दे. हा करतो. नारळ कुठे पण? ते पकडू नको, सोडा आता कॅमेरा. राहून दे. किती वेळा बोलले राजेंद्र सावंत आपलं तिथे भेटी तुम्ही ठेवलं. आता तेवढं पावन करून जे काय परिपूर्ण त्या कुटुंब येऊन बरोबर वर्ष श्राद्ध झाल्यानंतर पहिलेच आपले त्यांचे इडापिडा इथं काय असं क्लेश त्यांचे करून त्यांपासून किंवा नोकरी करत आहे पण त्यांना सुख समाजाला मनातलं बरा करतं. सुद्धा मिळत नाही ते.
आता 28ला असेल ना, 2028ला गोंधळ देवीचा. देवीचा वार मंगळवार पाळावा लागतं. आम्ही माशा मटण त्या दिवशी खातो. हो, ते भोसले आणि परिवार म्हणजे आपल्या मुली दुसऱ्या याच्यात गेल्या त्या माहेर हे गोंधळ. आणि माहिती म्हणून सांगतो कधी आता आपण आले तर मग पुऱ्या कुटुंबाची ना एकच ओटी भरली जाते सगळ्यांची म्हणजे 2 नारळांनी ओटी भरायची. एक देवीकडे राहतो एक तुमच्या याच्यामध्ये. मग नारळाला कोणी सांगितलं नाही. भेटीचा नारळ असला तर तो फोडून शिरली करत त्यांचा त्यांना देऊन टाकतो. म्हणजे तुमच्या कुटुंबात एक भरली तरी चालते. म्हणजे वेगळं आता सगळे 4-5 भाऊ वेगवेगळे असेल, काय भरायचे हे नाही. सगळ्यांनी मिळून एक भरली तरी चालेल. आपण मंदिरात भरतो ते 2 नारळाची पण 2 नारळांनी भरायची. भरायची असते. कधी आले वर्षी एकदा आपण ओटी भरायची नाही तर भेटीचं नारळ ठेवायचं. बाबासाहेब पुरंदरे सुद्धा आपल्याकडे येऊन गेले. दरबार हॉलमध्ये सगळं सातारा आपले कणकवलीपासून इकडे या परिसरातले लोक एक मोठा मेळावा मुंबईमध्ये घेतला. यावेळी त्यांनी सांगितलं आपण वर्ष एकदा तरी देवीची ओटी भरायची तर भेटीचं नारळ. हे कोण एक टाक करतात. टाक वगैरे करायचे नाही. आता सुद्धा हे सोललेले नारळ ना सोडण्यासारखं ठेवायचे नाही. आणि देवाचं बंधन आपल्याकडे आहे म्हणजे ते तसं करायचं नाही. शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच आपण रस्त्याची तोड रसपूज आपण कॅलेंडर मध्ये सगळं लिहिलेलं आहे. त्याच्या कॅलेंडरमध्ये सगळी माहिती आहे. आणि ते लालबाग कुठे कुठे जातात. माझगाव आहे. आमच्याकडे सुद्धा एक हे सावंत भोसलेंची कुलदैवत. आणि त्यासाठी संबंध भारतातून लोक इथे येतात. इथे येतात पाया पडायला. काही लोक अभिषेक करतात. ते आम्हाला पूर्वी कॉन्टॅक्ट करतात. उद्या आम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अभिषेक करतो. त्याच्याशिवाय गोंधळ 3 वर्षांनी होतो. 3 वर्षात गोंधळाला लोक येतात. साधारण लाखभर लोक येतात. किती वर्षांनी गोंधळ असतात? 3 वर्षांनी होतो गोंधळ. आता उद्या मे 28 मध्ये होणार. ती तारीख मग आम्ही देवीला विचारल्यानंतर म्हणजे तिकडे त्यांना कौल फायनल आणि इथे साधारण भक्त निवास बांधलेला आहे. त्यामुळे तिथे व्यवस्था करतो. भक्त बांधला कोणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी. हो सगळ्यात. फक्त गोंधळा दिवशी गर्दी एवढी असतात, लाखभर लोक असतात. त्यामुळे कसे तरी आम्ही बायकांची सोय करतो, पुरुषांची नाही. पुरुष मग इकडे तिकडे काहीतरी थांबतो. ते करता येत नाही होतच खूप. कालच्या वेळी आम्ही 84 बकरे मारले. किती? 84. 84. 84 बकरी इकडे बांधून लोकांचा रात्री 2 वाजेपर्यंत जेवण दिलं. आणि ते नेहमी पोटी भरायची आपल्याला शक्य आहे तर, नाहीतर मग अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर तुम्हाला एक आत्मिक समाधान, देवी ही तुमच्यावर समाधान मिळते. विचारा चला विचार 2 प्रश्न कोणते विचार? दादा लो आता मुंबईतून यायचा असला या भक्ती निवासकडे किंवा आपल्या कुलस्वामीचं दर्शन घेऊ तर कसं मार्ग पत्करायचो? एक तर रेल्वेने या, रेल्वेने खय उतरायचा? मळगाव स्टेशन म्हणजे सावंतवाडी रोड स्टेशन मळगाव मध्ये स्टेशन नाव ठेवला सावंतवाडी रोड. खेडेसून येण्याची सोय कशी काय? रिक्षा रिक्षा येऊ शकता किंवा एसटी तुम्ही सावंतवाडीपर्यंत. आणि सावंतवाडीतून रिक्षा कुठच्याही रिक्षा केल्यात ना बरं तरी तुमका आणत सोडतो. बरं चांगली सोय आहे. भक्तांची काही गैरसोय होती नाही. आणि आपल्या भक्तांना खात्री आहे. रवाची सोय झाली आहे. गावाची सोय भक्त निवासावर. आम्ही आता सध्या चालू केलं जेवण. पण दर मंगळवारी जेवण चालू मंगळवारी. पण इतर दिवशी जर तुम्ही गेला ना मग तुमचं जेवण हवंय ना तर तुम्ही आगाऊ आमचा कॉन्टॅक्ट करायचा. संपर्क करून. माणसं येतो आमची जेवणाची व्यवस्था करा. नेक्स्ट व्हीलर बघा. नेक्स्ट व्हीलर फ्री मध्ये या. नेक्स्ट व्हीलर रवी दादा काय फोन करतोय आणि होळी एक येत येईल. तो नंबर वगैरे भेटेल? नंबर तो माझा नंबर घ्या ना. दादा तो हा ना. हा त्याचा नंबर बोला तुम्ही तुमचा. आमचा लहान भाऊ माझा. नाही मला जर नंबर यांना द्यायचा असेल का तर लोक बघतील कोण तर त्यांना मला नंबर द्यायचा असेल तर. हा मग तो नंबर सांगतो. हा बोला. कृष्णा सावंत म्हणून एक सिक्युरिटी आहे. त्यांचा नंबर आहे 9892
758844. ठीक आहे. हा? ते कृष्णा सावंत ते आपली एक संस्था आहे मुंबईत, पुरुषांनी प्रतिष्ठान म्हणून. हा. त्याची ते secretary. ही माझगावची ताडवाडीची ना, गेलो आम्ही. होय ना. होय, दरवर्षी येतात. जवळजवळ 3000च्या वर आपले सभासद आहेत. आणि ह्या घराचं पण एक वैशिष्ट्य आहे काहीतरी, ते तुम्ही बोलले म्हणजे ते का आजोबा बोलत होते. वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यापासून याच घरात देवी आहे. देवीचा आम्ही मंजूर करायचा प्रयत्न केला, पण देवी देत नाही, खाऊन देत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही ह्याच घरात सगळं आता चालू आहे. बरेच जण विचारतात देवीचं मंदिर का मंदिर का नाही? नाही? हा? तर देवीने कौल दिलेला नाही तसा मंदिर करायचं. कायदेशीर कौल देऊ त्याचा नये. आता त्रास आम्हाला होतो, म्हणून मग यांना आम्ही सांगितलं तुम्ही तिकडे काय करा, तर त्यांना पाणी देणं आणि बाकीचं चहा वगैरे आणून देतो. कारण करते ते पुजारी म्हटल्यापैकीचा. हो, आमच्यापैकी आम्ही फक्त आता काय झालं, लोक कंटिन्यू येतात, त्यामुळे चहाचं जरा बंद केलं. कारण काय झालं, एकाला दिलं तुम्ही नाही, बरोबर, ओळखीचे असले तरी ते नाराज होते. बरं दिसत नाही, बरोबर. म्हणून चहाचं जरा फक्त कमी केलं. आणि ते आजोबा बोलत होते की हे 1200 रुपयामध्ये असं बनलेलं. पूर्वीचे राजे साहेब हे ते राजे साहेबांचं मला एकदा सावंतवाडीचं संस्थान आहे. हा. शिवरामराजे होते म्हणजे प्रतापराव बापूसाहेब. हा. बापूसाहेबांची जी राजनीती होती ना ती प्रसिद्ध आहे. त्याला महात्मा गांधीने रामराज्य म्हटलेलं आहे. अशा परिस्थितीत बापूसाहेबांनी इथे राज्य केलं आणि बापूसाहेबांची ही कुलदेवी म्हणून इथे आम्हाला त्यांच्या मार्फत त्यावेळी तनखे होते. अच्छा, त्यांच्याकडून तुम्हाला हे भेटलं. हा, तनखे होते. संपूर्ण खर्च ते आम्हाला द्यायचे, आम्ही फक्त पूजा करायचो. ते अस्तित्व सगळे आम्ही करायचो. आम्हाला बिजागी त्यांच्याकडून मिळाली. आता ती तनखे रद्द झाले, संस्थानं विलीन झाली, त्याच्यामुळे आता हे सगळं बंद झालं. तरीही आम्ही हे आमच्या खर्चाने करत सगळ्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बरी आहे. अजिबात कोणाला चंचल नाही. तुमचं नाव काय? माझं नाव शशिकांत नारायण सावंत. मी इथे घराचा आहे प्रमुख. हे रवी सावंतचे मोठे भाऊ, सगळ्यात मोठे, पण बीएसटी आम्ही 7 भाऊ 7 सगळे म्हणजे चुलत जरी असले तर आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे आमचं. तर आपला व्हिडिओ आपण म्हणजे एंड करतो, तर त्यांना आभारी बोला. पोस्ट करा. आभारी बोला. पोस्ट करा. दादा, तुम्ही एवढी माहिती दिला, तुमचे खूप खूप आभार. आणि अशीच आमची सेवा करत राहा. आम्ही कधी हिलो तर चहा द्यावा. नाही, आता परिस्थिती अशी की मुंबई मंडळाच्या मार्फत इथे भक्त निवास बांधलंय. टोटल 15 खोल्या आहेत. 15 खोल्या रोज जर आला तुम्हाला आरामात मिळणार नेहमी. फक्त पहिला म्हणजे पहिला सूचना म्हणजे हे करून सांगून ठेवा की असं असं आम्ही येणार आहे किंवा काय. आता काय माहिती, अजून ते परिपूर्ण नाही. ते आता कोर्टची ऑर्डर दिलेली आहे. कोर्टची ऑर्डर दिल्यानंतर बिचारी वगैरे अंतरून पाहून. आणि जर कोणाला डोनेशन द्यायचं असेल, काय मदत करायची असेल आपल्या मंदिर, तिकडे कृष्णा सावंत माझगाव ताडवाडीला, माझगाव ताडवाडी किंवा इकडे या मंदिरात पण येऊन तुम्ही डोनेट करू शकता. नाव वगैरे जे काय असेल ते देऊन वगैरे असतं ते. त्यांनी कसं म्हणजे इथे पावती होती, पावती बुक होतं ते ऑडिटसाठी जे घेऊन गेलं ते परत दिलेलं नाही. ऑडिट होता. बरोबर, ऑडिट होता ना, रजिस्टर संस्था आहे. आम्ही हे नवीन आता भक्त निवाससाठी हे जेवण चालू केलं, त्याची पावती आहे. त्याला अन्नछत्र म्हटलं. अन्नछत्र बघितलं काही लोकांनी अन्नछत्र म्हटल्यानंतर तुम्ही विरोध केला. अन्नछत्र हे गरिबांसाठी आता तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही गरीब नाही. मग अन्नछत्र हे नाव काढून टाका आणि सोय म्हणा. आलेल्या लोकांची जेवणाची उत्तम व्हिडिओ काढा, मी पाया पडतो. हे पकड. चला मग तू काय करतो? मी आता काम करतो आणि आता लाईक अँड सबस्क्राईब करायचं. तर त्यासाठीच लोकांना माहिती देण्यासाठी मी बोललो, लोकांना अजून कळून द्या मंदिराबद्दल, आपल्या पूर्ण जास्तीत जास्त माहिती भेटली पाहिजे. तेवढं माहिती तिघांचं भेटते आणि म्हणजे लोकांना समजून आपलं काय
धर्म कसा काय वाढलाय आपण हा कसं आपलं चालवलंय मूळ सगळं. देवस्थान काय आहे काय काय लोकांना कल्पना नाही ती कल्पना नागपूर पासून लोक येतात. होय होय येते. चला मग या. आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला नको बघ. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हो दादा नक्की बरोबर ना? हो नक्की दादा आहे आमचं आहे बोलणं तर असतं असता बोलला असता. चला मग आता आपण निरोप घेऊया इकडून. आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला. लाईक सबस्क्राईब तर करूयाच पण तुम्ही बघू शकता इकडे आल्यावर जो आम्हाला पीस भेटलाय म्हणजे जी शांतता. दादा तुमचं नाव सांगा एकदा खतम. कारण ह्यांनीच आम्हाला माहिती दिली आहे. माझा फोन नंबर तुम्हाला देतो. हा. माझा मुलगा ग्रुपवर आहे. तुम्हाला जर कोणाला पाहिजे हा. तर घरी देतो तुला. माझं नाव नामदेव सावंत. नामदेव. सावंत भोसलेच आम्ही लावतो पण सावंत याच्या रेकॉर्डवर सावंत भोसले. हा हा त्यामुळे बस आहे. ही सगळी जी माहिती आहे तर मी तुम्हाला ही कळवेलच. व्हिडिओमध्ये आपल्या टायटलमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेल ती सगळी माहिती. आणि त्यांनी जे जे आपल्याला माहिती दिली आहे ती सगळं दुसऱ्या व्हिडिओला नक्कीच बघा पूर्ण. कारण खूप माहिती एकदम चांगली माहिती होती दुसऱ्या व्हिडिओ ज्याने आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन चांगली भेटेल अशी माहिती होती. तर मग भेटूया आपण पुढे. आता प्रवास संपला नाही अजून आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर बहुतेक तरी 2 पार्ट होतील ह्याचे. तर पार्ट 2 पण बनवू. मी आलेलो असंच म्हणजे मला वाटलं असेल असं काय वेगळं दुसरा काय व्हिडिओ पण इकडे आल्यावरती मला कळलं की खूपच खूपच म्हणजे वेगळंच मला माहिती कळलेली आहे. आणि एवढं बरं वाटलं इकडे येऊन. एवढी शांतता आहे. आणि एंट्रन्स वगैरे जर तुम्हाला बघायचं आहे तर हे बघा आणि वरती पण बघा हा एंट्रन्स आहे. शेर. आणि ती जी माहिती दिली त्यांनी आणि जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल कोणासोबत तर मी नंबर देतो त्या नंबरवर संपर्क साधा. मग चला भेटूया पुढे. आता दुसरीकडे आपण कुठे जाऊ त्याचा पण आपण व्हिडिओ वगैरे काढूया. आता मी माझं काम ह्या सत्यमकडे सोपवतो. माझा लहान भाऊ सत्यम सावंत करून आहे. तर आतापासून हा आपल्याला पुढे गाडी करेल आपण कुठे जातोय काय नाही. कॅमेरावर असणार काय आम्ही कॅमेरामॅन. आता माईक कधी येणार? माईक माझ्याकडेच आहे. आता ह्याचा जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण ह्याच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढूया. तर भेटूया पुढे. चला मग. मी त्या गाडीवर जातोय त्या दुसरी व्हाईट कलरच्या गाडीवर. हम्म. चला मग भेटूया. खरंच बरं वाटलं. आणि येता खरंच फॅमिली सोबत या. मित्रपरिवारासोबत पण आले तरी ठीक आहे पण फॅमिली सोबत या.